भाऊच्या आईला भेटा, बायकोला भेटा, महादेव मुंडेच्या बायकोला भेटा, त्याच्या मुलांचे अश्रू बघा. काय चूक त्या त्यांच्याकडे ना लेकरं म्हणतात, आपल्याकडे मुलं म्हणतो, त्या भागामध्ये लेकरं म्हणतात. ती मुंड्या याची महादेव मुंडेची बायको मला विचारते, माझ्या लेकरांचं चूक काय, मला उत्तर द्या. काय उत्तर द्या? आणि मग मी जेव्हा संतोष भाऊच्या घरी गेले, त्याच्या आईने माझा हात धरला, तुम्ही टीव्हीवर पाहिलेही असेल, माझा हात धरला, सांगितलं तू मला न्याय देणार का, शब्द दे मला, सुप्रिया तू मला न्याय देशील. शब्द देऊन आहे. आता न्याय देण्यासाठी मी खरं खरं रेकॉर्डिंग करते का, त्यात प्रॉब्लेम होऊन उद्या त्याची हेडलाईन होईल. मी तुम्हाला सांगू, मला कधी वाटतं बरं झाला पक्ष कुठला, कारण का ते जर या पक्षात असते, मी त्या पक्षात असते, तर ते तरी राहिले असते, नाही तर मी तरी राहिले असते. मी त्या पक्षात काम करू शकत नाही ते आता मानत. आणि सगळ्या दुनियेला माहिती आहे की माझी लढाई त्यांच्याबरोबर पक्ष एक असतानाही होती. मी हे कधी बाहेर बोललेले नाही, पण आज संघटनेत बसतोय. जो पुरुष स्वतःची जी बायको असेल ती आपल्या मुलांची आई आहे, तिच्या गाडीत बंदूक ठेवू शकतो, अशा पुरुषाबरोबर एक तर पुरुष नाहीच, आणि त्याच्याबरोबर मी काम करणार नाही. आणि तेव्हापासून लढाई सुरू झाली. मी आज पहिल्यांदा ही गोष्ट बोलतो आणि मी माईकवर पण बोलते, मी नाही कोणाला घाबरत, कारण का मी आता फालतू लढाई करत. अरे विरोधी पक्षात आयुष्य घालले, पण नैतिकता सोडणार नाही. मला नको ते कॉन्ट्रॅक्टरचे पैसे, माझ्या घरच्या कॉन्ट्रॅक्टरच्या पैशावर चालत